कोल्हापुरी IT पार्कसाठी 34.36 हेक्टर शासकीय जमीन MIDCच्या ताब्यात। महसूल विभागाकडून प्रत्यक्ष ताबा सुपूर्द। प्रकल्पाच्या कामाला मिळणार गती। स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा। कोल्हापूरच्या तांत्रिक आणि औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या प्रस्तावित IT पार्क उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून करवीर तालुक्यातील कसबा करवीर येथील 34.36 हेक्टर शासकीय जमिनीचा प्रत्यक्ष ताबा महसूल विभागाच्या वतीनं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला। जमिनीची प्रत्यक्ष मोजणी आणि सीमांकन पूर्ण झाल्यानं आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय। या IT पार्कसाठी कसबा करवीर येथील गट क्रमांक 583 मधील 7.05 हेक्टर, गट क्रमांक 587 मधील 1.12 हेक्टर आणि गट क्रमांक 588 मधील 26.19 हेक्टर अशी एकूण 34.36 हेक्टर जमीन MIDCला वाटप करण्यास महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने 13 मार्च 2026 रोजी मान्यता दिली होती। या जमिनीची कृषक दराने प्रचलित बाजार मूल्यानुसार परिगणित केलेली 5,60,23,980 रुपयांची रक्कम MIDCने 30 मार्च 2026 रोजी शासकीय कोषागारात जमा केली होती। त्यानंतर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी 2 एप्रिल 2026 रोजी जमीन हस्तांतरणाचे आदेश निर्गमित केले होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी आणि सीमांकन पूर्ण करण्यात आलं। त्यानंतर कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार यांनी या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा MIDCचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख आणि कार्यकारी अभियंता इरप्पा नाईक यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी MIDC कोल्हापूरचे उपअभियंता अजय कुमार रानगे, करवीरचे उपअधीक्षक भूमी अभिलेख किरण माने, प्रमुख भूमापक सुशेन कापरे, प्रमुख भूमापक उमेश कोष्टी, मंडळ अधिकारी गणेश बर्गे, ग्राम महसूल अधिकारी तसंच भूकरमापक सूर्यकांत भादिगरे आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। शेंडा पार्क परिसरातील ही जमीन MIDCच्या ताब्यात आल्यामुळे कोल्हापुरात अत्याधुनिक IT पार्क उभारणीच्या कामाला वेग येणार असून यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।